कर्णधारांना 5 रन खेळायचे रिहानी याला स्ट्रायकिंग एंडला भांतरी संघाकडून पाहायला मिळतो म्हणजे किरण. त्याला सामना चालू होतो. पहिला चेंडू फुलर यांचा चेंडू होता. स्कोर लेच्या दिशेने चेंडूला खेळलोय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू खाली सहजरित्या 1 धाव पूर्ण होईल. एका धावेनं आपल्या संघाचा श्री गणेश केला तो किरण. पहिला चेंडू एक चांगला चेंडू होता. त्याला सन्मान दिला आणि एक सिंगल धाव घेतली. त्यानंतर पुन्हा अमित स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी असेल तो म्हणजे अमित. पुन्हा त्या खोलू टाप्यात चेंडू होता. त्याला सुद्धा फाईल लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. चौकार. पाहायला घेतलं मित्रांनो पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली. नंतर मात्र अमितनं हल्ला चढवलाय गोलंदाजावरती आणि मिळवलाय चौकार. त्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. तेज तर्रार चेंडू आणि निर्धाव चेंडूचे सांगता पाहायला मिळते. चेंडू घेत विकेट किपर जाता तो 20वा घेईल. तिसरा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला असा चेंडू तेज तर्रार. पंचांकडे दाद मागताना परंतु हे दाद फेटाळली पंचानं आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. पाहायला घेतलं तर पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरती आणि अमितनं स्ट्राईक केला तर पहिल्या चेंडूने चौकार लगावला होता स्कोर लेगच्या दिशेनं. त्यानंतर मात्र रियाज गोलंदाज कमबॅक करताना लगातार बॅक टू बॅक 2 निर्धाव पद्धतीची चेंडू हाताळली त्यानं. पुन्हा एकदा सज्ज हा एक फुलर चेंडू होता. काहीस चुकी घडली ती क्षेत्ररक्षकाकडून. तिथे चेंडू अडवला गेला नाही आणि चेंडू घ्यायला आला होतं कार्पेट. पुन्हा धन्यवाद. 2 लगातार निर्धाव चेंडू तर पुन्हा एकदा चौकार आणि हा सुद्धा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला आणि हा सुद्धा एक निर्धाव पद्धतीचा चेंडू. पहिल्या षटकाचा जर विचार केला ना मित्रांनो धाव संख्या जाऊन पोहोचते ती 9 आकड्यावरती. पॉवरप्लेचं षटक होतं. अमितनं 2 चौकार देखील लगावले परंतु 3 निर्धाव चेंडू देखील घेतली या ठिकाणी आणि धाव संख्या ती 9 धावा. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पुढील हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इथं आणि फलंदाजी करतो तो म्हणजे भांडारी संघ. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचं खेळ संपलाय. त्यानंतर धाव संख्या जाऊन थांबली ती 9 धावेवरती. त्यानंतर गोलंदाजी मार्फत पाहायला मिळेल आपल्या पुढील संघाकडून हर्षी हा गोलंदाजाला 5 रन केले. कर्णधारानं पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे ते हाताळण्यासाठी आलाय तो तर हा गोलंदाज हर्षी. स्ट्राईक असेल किरण. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये एकच चेंडू खेळायला मिळाला होता किरणला. आता पुन्हा स्ट्रायकिंग होती. शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडूला फिरकावून दिलं लॉंग रिजन मध्ये. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेनं चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती.
पहिला चेंडू होता आरशी, आता शॉर्टपिचचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला किरणनं आणि लगावला चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला काहीशी उसळी घेतली आणि हा चेंडू ना जाऊया मित्रांनो पुन्हा एकदा मैदानात मध्ये लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आले ते भांडरे संघासाठी. गोलंदाज कच्च आरशी तिसरा चेंडू घेऊन आशिषा शक्तीचा चेंडू त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा येतो बॅक टू बॅक चौकार. धाव संख्या जर विचार करणं जाऊन पोहोचली तब्बल 21 धावा. सेम रिझल्ट मध्ये सेम चेंडू आणि लगातार 3 चौकार. चौथा चेंडू आरशीच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्टपिचचा चेंडू आणि पुन्हा एकदा साईड लेगच्या दिशेने आणि आता मात्र चेंडूवरती मिळतील या 6 धावा. षटकार. डीजे ऑपरेटर आपल्याला इथे एक सुंदर आवाज पाहायला मिळतो तो डीजेच्या माध्यमातून. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळला तो किरणच्या बॅट मधून आणि 6 धावा. पाहायला गेलं तर मित्रांनो या 4 चेंडू मध्ये तब्बल 18 धावा मिळाल्या त्या भांडरे संघासाठी. पॉवर प्लेच्या दुसरे षटक अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असताना आरशी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावर. आता मात्र एक तेज तर्रार ऑफ साईडला चेंडू आणि ही निर्धाव चेंडूची सांगता. एक थोडासा कमबॅक आरशीच्या माध्यमातून पाहायला मिळतो इथं. आउटसाईड ऑफ टर्न चेंडू होता, चेंडू थोडी उसळी घेतली आणि चेंडू विकेट किपरच्या हातात विसावा घेतला. शेवटचा चेंडू आरशीच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर असेल किरण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा तेज तर्रार चेंडू आणि हा सुद्धा चेंडू विसावा गेली विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक संपतोय. दुसऱ्या षटकाकडे पण धावसंख्या जाऊन थांबलेली 27 धावा. 27 ऑन बोर्ड 27. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो रियान यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. खूप सुंदर गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. तोच हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज.
स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला अमित, ज्यानं पहिल्या षटकामध्ये याच रियाजला 2 चौकार लागले होते. पुन्हा एकदा लॉंग रिझन मध्ये चेंडू जाईल. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथं तुळीच्या संघाकडून. तद्वार सहजरित्या 2 धावा मिळतील या भांडेरे संघाला. धाव संख्या जाऊन पोहोचते ना ती तब्बल 29 धावा. अजूनही सलामीची जोडी ही मैदानाच्या पाहायला मिळते किरण आणि अमितच्या स्वरूपात. चेंडू चेंडू होता कवळच्या दिशेने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसला आणि परतावं लागते अमितला माघारी. अमित बॅक टू पॅव्हिलियन. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपला बाल भेटतो तो म्हणजे नितेश. आम्हीच्या सुरुवात पहिला धक्का लागला होता तो भांडेरे संघाला. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा रियाज सज्ज. स्ट्रायकिंगला असेल हा नौका फलंदाज नितेश. एक शक्तीचा चेंडू, चांगला चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने. तोडवर 1 धाव मिळेल इथं नितेश याला. धावसंख्या जर विचार करता एका धावीने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 धावा. 31 बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. किरण हा मात्र फलंदाजी इथं चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आतापर्यंत किरणच्या बॅटमधून 2 चौकार एक षटकार पाहायला मिळतंय आणि इथं फुलरचा चेंडू होता. चेंडू लॉंग रिजन मध्ये पाठवलंय आणि 1 धाव मिळेल इथं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आणि थोडस खराब असे फेकी म्हणावी लागेल ती तुळीची या क्षेत्ररक्षकाकडून. आणि इथे एक चोरटी धाव घेण्यात यश मिळेल होते या दोन्ही फलंदाजाला. ह्या 2 धावा, 32 धावा. धाव फलकावर पाहायला मिळतील आपल्याला 32 धावा प्रथम फलंदाजी करताना भांडेरे संघाकडून. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातले अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. रियाने पहिली पॉवरचं षटक सुद्धा हाताळलं होतं. त्यानंतर हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. पुन्हा शॉर्टपिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो किरणने. चेंडूला पाठवलं फाईन लेग रिझन मध्ये. षटकार. धन्यवाद डीजे. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 38 धावा. मी म्हटलं तर मित्रांनो किरण हा खूपच सुंदर फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार लावले ते किरण. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू किरणसाठी असेल. पुन्हा एकदा फुलरचा चेंडू होता आणि स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाज रियाज कडून. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 धावा. 38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भांडेरे संघ. मानगाव असोसिएशनचा कर्णधार जर उपस्थित असेल त्यांनी या ठिकाणी स्टेडियम जवळ यायचं आहे. मानगाव असोसिएशनचे कर्णधार चौथं षटक घेऊन येईल आपल्या
संघासाठी आलीच्या माध्यमातून पहिला चेंडू सामना करेल नितेश. एक तेज तर्रार चेंडू जाईल विकेट किपरच्या हातात, विसावं घेईल आणि निर्धाव चेंडूची सांगता आलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथं पाहायला गेलं तर पहिल्या 3 गोलंदाजांवरती हल्ला चढवला होता किरणच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा एकदा आलीचा चेंडू आणि हा आता मात्र नितेशच्या टप्प्यामध्ये चेंडू आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लीग पंचांच्या डोक्यावरून 6 धावा, षटकार. थँक्यू डीजे. पहिल्यातल्या मित्रांनो एक तुझे आणि एक माझे असं समीकरण झालंय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक षटकार आणि पुन्हा एकदा खोलून टाकायचा चेंडू होता. एक ब्रह्मास्त्र खोडून काढलाय तर आधीच्या माध्यमातून यॉर्कर. चेंडू जाईल फायनल रिझन मध्ये. काहीसं खराब असं क्वाली म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजच्या मध्ये आणि इकडं किरणला परतावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपात. हा दुसरा धक्का लागतोय भांडरी संघाला. किरण बॅक टू पॅव्हिलियन. पालघरचा तर आधी चेंडू एक चांगलासा फटका खेळला होता नेतेच्या माध्यमातून, परंतु 2 फलंदाजांमध्ये काहीसा तालमेल नसल्यामुळे तो रनआउटच्या स्वरूपात धावचित झाला तो किरण. त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळते की नवीन फलंदाज सनी गोलंदाजी मार्गावर आली. पुढील चेंडू सनीसाठी. पुन्हा एकदा फुटबॉल पद्धतीचा चेंडू होता. लवरीजन मध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. त्यावर एक धाव पूर्ण होईल. पुन्हा एकदा इथं फंबल झालं होतं, थोडस मिसफोल झालं होतं. एक ओव्हर झाला, परंतु इथं पुन्हा एकदा कायसा तालमेल नसल्यामुळे फलंदाजामध्ये ही एकच धाव भेटून येते भांडेरी संघासाठी. चार चेंडू आणि 46 धावा. धाव फलकाचा विचार करता 46 धावा जाऊन बसत भांडेरी संघाच्या. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि एकच धाव सहजरित्या पूर्ण होईल. इथं 5 चेंडू आणि 47 धावा. चौथं षटक चालू असताना इथं चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू आलीच्या माध्यमातून इथं हाताळला जाईल. 47 धावा असताना पुढील चेंडू. हा मात्र तेच करणार चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो सनीने. चेंडूला पाठवलंय लॉंगॉनच्या दिशेने. षटकार.
संख्येचा विचार करतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 धावा. स्टार्टिंगला फलंदाज नितेश. पुन्हा एकदा एका तेज करणारा चेंडू जाईल पंचांकडून वाईट घोषित. अवंतर धावाच्या स्वरूपात एक धाव मिळेल ती भांडरे संघाला इथं. आउटसाइड चेंडू होता पंचांकडून वाईट घोषित. अवांतर धावसंख्या 54 धावा धावपाळकर पाहायला मिळतील आपल्याला भांडरी संघाकडून. शेवटचे षटक उलरलेचा चेंडू होता परंतु काहीशी दिशा भरकटताना अजूनही गोलंदाजांना काहीसा टप्पा सापडत नाही आणि पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती भांडरी संघासाठी. हा मात्र शॉर्टपिच चेंडू होता. चेंडूला फिरकावून दिला हवेत. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. शेवटचं षटक अंतिम षटक चालू असताना पहिले 2 चेंडू वाईट आले होते. त्यानंतर नितेशने हल्ला चढवला आणि पहिल्या चेंडूवरती मिळवला जातो म्हणजे चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 59 धावा. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथं मात्र नितेशला परतावा लागेल माघारी. नितेश बॅक टू पॅव्हेलियन. पालावित मित्रांनो जरी चौकार आधीच्या चेंडूवरती मारला होता नितेशने पण त्यानंतर गोलंदाज दानिशने कमबॅक केलंय आणि नितेशला पाठवलंय माघारी. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन पाहायला मिळतो आपल्याला इथे स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा सुवर्णच्या दिशेनं चेंडूला हाताळलंय कार्पेटच्या साह्यानं. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. एक धाव पूर्ण वेळ इथं. पालकत्ता मित्रांनो आतापर्यंत शेवट षटकातला 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सनी स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. या फलंदाजा विचार केला तर मित्रांनो मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये एक लांबच लांब असा षटकर लागावला होता. तो या सनीनं पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा चेंडू दानिशच्या माध्यमातून आणि हा चेंडूचा मोठा फटका घालण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि या 4 धावा चौकार. फलक बघितलं तर 64 धावा 64 ऑन बोर्ड. भांडारी संघ सनी ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की आधीच्या षटकामध्ये षटकर लागावला होता त्यानंतर आता एकदा एक चौकार लागला सनीनं. पुन्हा एकदा एक मोठा फटका चेंडूला पाठवलं लॉंग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र सनीला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन.
मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय तो सूरज. धाव संख्या झाली पद्धती तब्बल 64 या आकड्यावरती. दानिशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू शॉर्टपिटचा चेंडू होता. चेंडूला फरका होऊन दिलाय लॉंग मध्ये. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सरांचा आवाज ऐका आता. सरांचा आवाज ऐका. उंटरे सरांचा आवाज ऐका. हा भारत उंटरे. माणगाव संघाचा कर्णधार माणगाव असोसिएशन या ठिकाणी मारलेली भांडारी संघाने भांडारी संघाने 70 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर या ठिकाणी 71 धावांचं आव्हान या ठिकाणी तुरील संघाला दिलेलं आहे. नक्की कोणत्या पद्धतीने 71 धावांचं आव्हान हे पार पाडतायत, पार करणार की नाही करणार याचं उत्तर येत्या थोड्या कालावधीत आपल्या सर्वांना मिळेल. अतिशय सुरेख फलंदाजी करत या ठिकाणी 70 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. माणगाव असोसिएशनचा कर्णधार या ठिकाणी आली काय लोणेरे गोरेगाव असोसिएशनचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. माणगाव संघात असोसिएशनचा कर्णधार यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. 71 धावांचा आव्हान या ठिकाणी सन्माननीय अजित मालोळे यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न होण्यासाठी स्टेडियम मध्ये यायचं आहे. त्यांचं शब्द सुनाने आम्ही सहर्ष स्वागत करतो. अजित दादा मालोळे चला. यानंतर लोणेरे गोरेगाव असोसिएशन विपक्ष माणगाव असोसिएशन हा सामना होईल. मारायला पहिली वाली ए बाबा चल तिथं मला पहिली टाकायची तुला चल ए उठ काय बोल मुद्दाम फुगवते 4 वर्ष ऐकते मला बघितलं
सादिक आणि मोहीम ही सलामीची जोडी तुलीन संघाकडून मैदानात. चला जाऊया मैदानाकडे. 71 धावांचं आव्हान. वहीद सादीप आणि वहीद ही सलामीची जोडी मैदानात. वहूड तुलीन संघाकडून. चला सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी 71 धावांचं आव्हान असताना सलामीची गोलंदाजी करतो भांडारी संघाकडून. पहिल्या चेंडू मध्ये या ठिकाणी मोठी अपील. या ठिकाणी मोठी अशी दाद मागतायत अंपायरची, पण ते अपील मात्र अंपायरचं फेटाळले आहे. अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश या भांडारीचा गोलंदाज अमित याला आलेला आहे. असेच गोलंदाजी सातत्य राखणे गरजेचे आहे. कुठेतरी सामन्याची मजबूत परिस्थिती आणायची असेल, सामना जिंकायचा असेल तर अशी गोलंदाजी करणे गरजेचं आहे. पुढचा चेंडू अमित टप्पा खाल्याच्यानंतर उचली घेणार चेंडू. अमितचा वाईटचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी संघाचा श्री गणेशा ओपन झालेला आहे. टप्पा काढल्यानंतर उचली घेणारा चेंडू. अंदाज मात्र अचंबित झालेला आहे. धाव संख्या झाली ती 1. 10-12 पावलाचा रनअप घेणारा हा युवक उंच असा गोलंदाज अमित भांडारी संघाकडून. सादिप टाकला चेंडू. मोठा फटका मारायचा प्रयत्न पूर्णपणे असफल. या ठिकाणी अंपायरची दाद मागतायत, परंतु काही परिणाम अंपायरवर होत नाही. धाव संख्या झाली 2. 20-2 पहिले षटक चालू आहे. 71 धावांचं पाठलाग करताना बघूया कोणत्या पद्धतीची फलंदाजी तुलीन संघाकडनं होते हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. गोलंदाजी मात्र उत्तम दर्जाची होते, यात काही शंकाच नाहीये. अमित आपल्या संघासाठी सुरेख आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करून कुठंतरी धावगती रोखण्याचा जरूर प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू 10-12 पावलाचा रनअप घेऊन अमित आपल्या संघाकडून. बघूया काय होत आहे. काय गोलंदाजी होते. सुरेख छान गोलंदाजी होते. टप्पा काढल्यानंतर थोडंसं अचंबित करणारा हा चेंडू. धाव संख्या मात्र स्थिर. या ठिकाणी धावसंख्या होती ती 2. 20-2 पहिलं षटक प्रगतीपथावर. खरोखरच चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पुन्हा एकदा लेग साईडला मारल्याचा हा प्रयत्न पूर्णपणे असफल. मात्र लेग बाय स्वरूपात एक धावसंख्या उदारते. धावसंख्या 3. अजून मधून मोठे फटके मारणे गरजेचे आहे. एवढं शांतता आणि धावगती कमी राहील तर मात्र संघ हा अडचणी देऊ शकतो याची कल्पना या ठिकाणी तुलीन संघाच्या फलंदाजांना आहेच. परंतु बघूया आता पुढच्या कालावधीमध्ये कशी फलंदाजी करते हे पाहणे सुद्धा गरजेचं आहे. 10-12 पावलाचा रनअप घेऊन अमित ऑफ साईडला ताकदीने मारलं शॉट आणि झेल घेण्याचा प्रयत्न सफल. चांगलासा झेल होता, परंतु एक धावेने समाधान. झेल म्हणायला गेलं तर कठीणच होता, कारण उलट्या दिशेचा हा झेल
पकडणे कठीणच असतं, परंतु प्रयत्न मात्र चांगला आहे. धावसंख्या द्यायची 4, 20 बाद 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असावा. सुरेख गोलंदाजी, अगदी ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे त्या पद्धतीची गोलंदाजी होती, मात्र फलंदाजीमध्ये शांतता आहे ती तुडी संघाकडून. पुन्हा एकदा चांगला ताण लेग साईडला टाकला चेंडू अवांतर रुपये बाहेर. धावसंख्या येते 5. तुडी संघाची धावसंख्या 20 बाद 5. म्हणजे 5 चेंडू मध्ये 5 धावा फक्त दिलेल्या आहेत त्या आम्ही त्या गोलंदाजाने. गोलंदाजी कशी असावी खरोखरच याचं उत्तम उदाहरण पुढचा चेंडू आणि गगन तुम्ही देखना षटकार. संख्या 11. एक ओव्हरच्या संख्या 11. 5 चेंडू मध्ये 5 धावा, परंतु शेवटच्या चेंडूवरचा प्रहार हा मात्र अगदी वाघाची दहाड असल्यासारखा हा फटका टप्प्यामध्ये अगदी टप्प्यामध्ये मारलेला हा फटका. उत्तम दर्जाचा षटकार गगनचुंबी या ठिकाणी बघायला भेटला. त्याचाच परिणाम धावसंख्या जायची 11. 20 बाद 11. सलामीची जोडी अजून मैदानात आहे. तुरे संघ 71 धावांचं आव्हान करत असताना धावसंख्या जायची 11. बघूया पुढच्या कालावधीवर गोलंदाजी कशी होते आणि फलंदाजी सुद्धा पाहणे गरजेचं आहे. नक्की सामना हा शेवटच्या चेंडूमध्ये जाईल एवढं मात्र नक्की. बघूया दुसरं षटक रोहन सुद्धा चांगला हा गोलंदाज आहे बांधरी संघाकडून. अगदी ताकदीने मारलेला हा शॉट तेवढं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धावसंख्येने धावसंख्या वधारते. धावसंख्या येते 12. दुसरं षटक रोहन कोणत्या पद्धतीचा हाताळत आहे, किती धावसंख्या रोखण्यापर्यंत यश येत आहे त्याला. याचाच परिणाम या ठिकाणी सामन्यावर होणार आहे. नक्की सामना कोणत्या पद्धतीत सुटणार हे सुद्धा आपल्या पाहायचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी उत्तम दर्जाचा एक माइंड ब्लोइंग षटकार. घुटण्यात एक तमाशा देख या पद्धतीचा या ठिकाणी षटकार रचू केलाय. धावसंख्या येते 19. या ठिकाणी गुडघा टेकून अगदी चेंडूला योग्य ती दिशा दिल्याच्या नंतर अगदी उत्तम दर्जाचा षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याचा प्रभाव या ठिकाणी धावसंख्या जायची 19. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघायचा की सामना हा कोणत्या पद्धतीने सुटणार याकडे सर्वांच्या नजरा. एक सामना याच्या दिवसातील एक महत्वाचा सामना आहे हा. यानंतर लोणार गोरेगाव असोसिएशन वर्सेस माणगाव असोसिएशन यांच्यामध्ये सामना होईल. खरोखरच दुसरं षटक चालू. रोहन धावसंख्या झाली ती 19. पुढचा चेंडू लेग साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या मात्र उतरते. या अभावी धावसंख्या झाली ती 20. खरोखरच या अधूनमधून का होईना मोठे फटके येणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने याच्या अगोदरच्या चेंडूवर जो प्रहार झाला त्या पद्धतीचा प्रहार जर झाला तर मात्र या सामन्यामध्ये तुडी संघ कलाटणी घेऊ शकतो. कुठं तरी आशा अजून प्रलंबितच आहेत, परंतु योग्य दिशेने झालेली फलंदाजी हेच योग्य असणार आहे या सामन्यासाठी. पुढचा चेंडू रोहन याचा ऑफ साईडला अगदी विचारवंतपूर्वक मारलेला फटका. 4 धावा असून चौकार.
धावसंख्या आहे ती 24. चेंडूची दिशा बघितली, त्या दिशेला अगदी साजेसा उत्तर देऊन त्याने ऑफ साईडला योग्य ती दिशा देऊन हा 4 धावांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती 24. बघूया पुढचा चेंडू रोहन याचा. रोहन बघूया कशी गोलंदाजी करतोय. लेफ्ट साईडला हा मारलेला फटका बघूया. 1 धाव तर पूर्ण केलेले आहेत. 1 धावेमध्ये समाधान. धावसंख्या झाली ती 25. अजून या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असावेत. धावसंख्या झाली ती 25. बघूया साधे लेफ्ट साईडला अगदी विचारपूर्वक मारलेला फटका. 4 धावा उचलत आहेत. या 4 धावसंख्येच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 29. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केले आहे. ताकद सुद्धा लावली नाही, परंतु अतिशय विचारपूर्वक मारलेला फटका. 4 धावा मात्र संघाला मिळाले आहेत. या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे ती 29. 71 धावांचं आव्हान आणि अजून शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या होत्या आणि आता मात्र झालेल्या आहेत त्या धावा 29. शेवटचा चेंडू ऑफ साईडला मारलेला फटका. कच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, मिसफील्ड म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी बघूया रनआउटचा चान्स होता, परंतु 1 धावामध्ये समाधान. 1 ने धावसंख्या वधारते. धावसंख्या झाली ती 30. दोन षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 30. या ठिकाणी दोन षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ती 30. आता यापुढे 30 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये या ठिकाणी 41 धावांचं लक्ष्य या ठिकाणी तोडी संघाला आलेलं आहे. समीकरण आहे 18 चेंडूमध्ये 41 धावांचं आव्हान. बघायचं आहे की फलंदाजी कोणत्या पद्धतीची होते आणि गोलंदाजी कशी होते. 30 षटक घेऊन आलाय तो. अमित 30 षटक घेऊन येतो. अमित सुरुवातीला सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये. 5 चेंडू व 5 धावा देऊन शेवटच्या चेंडूचा प्रहार. या ठिकाणी लोणेर गोरेगाव असोसिएशन आणि मानगाव असोसिएशनच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस विन साठी विनंती आहे. मानगाव असोसिएशन आणि लोणेर गोरेगाव असोसिएशन, लोणेर गोरेगाव असोसिएशनचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. केतन भोसलेकर आणि मानगाव संघाचा कर्णधाराने यायचा आहे. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेत, परंतु तेवढंच साजेसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. धावसंख्या वधारते ती आणि या सामन्याचं नाणेफेक त्याची ठिकाणी उपसरपंच ज्ञानेश्वर आंधळे सर्वांना विनंती करतो की त्यांनी कॉईन घेऊन त्या ठिकाणी नाणेफेक करायचं आहे. लोणेर गोरेगाव असोसिएशन आणि मानगाव असोसिएशन दोन्ही संघाचे कर्णधार
या ठिकाणी उपस्थित धावसंख्या 31. वाईटचा इशारा, टेलचा कॉल असेल आणि हा नाणेफेक जातोय लोणेरे गोरेगाव स्टेशनच्या बाजूनं. काय निर्णय असेल आपला प्रथमतः फिल्डिंग करून थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, या सामन्यानंतर होणारा पुढील सामना असेल लोणेरे असोसिएशन विरुद्ध माणगाव असोसिएशन. लोणेरे असोसिएशननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि माणगाव असोसिएशनला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एक बाद 32. 71 धावांचा आव्हान करत असताना या ठिकाणी धावसंख्या 32. अजून 39 धावांची गरज आहे. फलंदाजी कशी करावी लागेल याचा मात्र अंदाज फलंदाजांना आहे. तोळी संघ बघूया कोणत्या प्रकारची फलंदाजी करतो. गोलंदाजी मात्र अतिशय उत्तम दर्जाची चाललेली आहे. अमितच्या रूपामध्ये भातदारी संघाकडून 10-12 पावलाचा रनअप घेऊन अमित. बघूया अतिशय खुरपून काढलेला फटका आणि या ठिकाणी रन बाउन्स फोरन. चांगलाचा प्रयत्न केला होता 4 धावा वाचवण्यासाठी, परंतु अतिशय उत्तम दर्जाचा या ठिकाणी फटका. त्याचा प्रभाव 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 36. खरोखरच ताकदीने मारलेला हा शॉट खोदून काढला होता. अतिशय उत्तम दर्जाची या ठिकाणी फलंदाजी सुद्धा आता सुरुवात झाली आहे. कमबॅक म्हणावं लागेल थोडसा. पुढचा चेंडू आम्ही त्याचा बघूया. लेफ्ट साईडला पुन्हा एकदा प्रहार केला आणि तेवढं साजेचं क्षेत्ररक्षण झेलबाद. या ठिकाणी मोठा धक्का म्हणावा लागेल. योग्य त्या क्षणी झेलबाद झाली आहे. धावसंख्या 3. धावसंख्या 36.
खूपच उंच असा मारलेला फटका, उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी झेलण्याचा प्रयत्न. खरोखर चांगलासा प्रयत्न केला होता. दोन धावांचा वसूल केलेले आहेत बघूया. आणि या ठिकाणी निष्ठुर म्हणून तिसरी धाव सुद्धा घेण्यात आलेली आहे. टीमने धावसंख्या वाढवते. धावसंख्या झाली ती 46. 9+3 9+3 अशा 4 धावा मिळालेल्या आहेत. लक्षात घ्या. एकूण धावसंख्या झाली ती 47. धावसंख्या झाली या ठिकाणी आंब्याच्या झाडावरती प्रेक्षक बसलेले आहेत. जे सन्मान्य सर्व आहेत त्यांनी ग्राउंड मध्ये असल्यामुळे त्यांना या मोठ्या सावलीमध्ये येण्याची कृपा करावी. आंब्याच्या खाली जे बसलेले आहेत त्यांनी प्लीज विनंती आहे सर्वांना की या मोठ्या सावलीमध्ये येऊन बसायचं आहे. सर्वांना विनंती आहे की मोठ्या सावलीमध्ये येऊन बसा. ग्राउंड मध्ये उगाच अडथळा निर्माण होऊ नये म्हणून घेतलेली काळजी. या ठिकाणी युवा शॉट मारलेला हा फटका बघूया. 4 धावा. धावसंख्या जायची 51. सत्तावन्न. बरोबरच ज्या पद्धतीची फलंदाजी व्हायला पाहिजे त्या पद्धतीची मात्र फलंदाजी सुरू संघाची फलंदाजी करणं होते. या ठिकाणी एक साई भक्त अनुज गोरेगावकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा अक्षरदा मित्रमंडळ वतीने अगदी मनापासून सहर्ष स्वागत. त्यांनी स्थानापन्न होण्यासाठी या ठिकाणी स्टेडियम मध्ये यायची कृपा करावी. धावसंख्या जायची 57 आणि जिंकण्यासाठी आता अजून 14 धावांची गरज.
8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14 धावांची गरज असताना बघूया गोलंदाजी कशी करतायत आणि तुरीत संघाची फलंदाज कशी फलंदाजी करते. आता जो शॉट मारला होता खरोखरच 4 धाव उचलून करणारा शॉट चांगला मारला. पुढचा चेंडू लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न बघूया. 1 धावेने धावसंख्या वधारते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल. धावसंख्या होते 58. 7 चेंडू 13 धावा. 7 चेंडू 13 धावा. हा चेंडू जर खरोखरच मोठ्या स्वरूपाचा पडला तर कुठंतरी सामन्यामध्ये रंगत येईल. या चेंडूवर मात्र या सर्व सामन्याचे चलचित्र अवलंबून आहे. कुठंतरी चांगला चेंडू पडावा ही अपेक्षा भांडरे गोटातून. शेवटचा चेंडू आणि ज्या पद्धतीचा चेंडू पाहिजे होता त्या पद्धतीचा मात्र चेंडू पडलेला आहे. पूर्णपणे फलंदाज बीट. 6 चेंडू 13 धावा असं या ठिकाणी समीकरण तयार झालेलं आहे. अगदी शेवटच्या चेंडू बद्दल सामनादार या मध्ये 3 मात्र शंका नाहीये. यानंतर लोणेल गोरेगाव असोसिएशन आणि आरुष मानगाव असोसिएशन यामध्ये हा सामना होईल. लोणेल गोरेगाव असोसिएशनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं आहे. दोन्ही संघ तयार आहेत. यानंतरचा सामना या दिवसातील अगदी महत्वाचा सामना. 6 चेंडू आणि 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. शेवटचा षटक घेऊन आला तो नितेश. बघूया कर्णधाराने नितेश वर जबाबदारी दिलेली आहे. नितेश आज कशी गोलंदाजी करतोय. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असताना बघूया कुणाच्या बाजून कलाटे घेतोय हे सुद्धा पाहणे गरजेचं आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत आज सामना जाणार. यात मात्र 3 मात्र शंका नाहीये. 10-12 पावलांचा रन घेऊन या ठिकाणी नितेश. बघूया पहिला चेंडू. 6 चेंडू 13 धावांची गरज असताना मोठा दहाळ गगन चुबे वाघाची दहाळ या पद्धतीचा षटकार. आपल्या चेंडूत मोठा प्रहार. 6 धावा उचलून धावसंख्येची 64. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची गरज असताना 5 चेंडू 7 धावांची गरज असताना पुन्हा एकदा प्रहार षटकार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की शेवटपर्यंत चेंडू जाईल, परंतु 2 फटक्यामध्ये सारखे सामन्याचं चलचित्र बदलण्याची ताकद या ठिकाणी टोडील या संघाच्या फलंदाजांमध्ये आहे. 1 धावेची गरज. 4 चेंडू 1 धावा. 4 चेंडू 1 धाव. अगदी सामना पूर्णपणे टोडीलच्या बाजूने झुकलेला आहे. आपली क्षमता काय असते, आपली ताकद काय असते याचा प्रत्यय या ठिकाणी कुठेतरी टोडील संघ अगदी विजयाच्या छायेमध्ये 1 धावेची गरज असताना एक छोटीशी प्लेसमेंट आणि विजयावर सिक्का मोडतात या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद टोडील आणि पराभव संघाचा सुद्धा या ठिकाणी आभार. आता ताबडतोब असोसिएशन वर्सेस आरुष 11 मानगाव असोसिएशन चा संघ. चला